सो हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। बच्चा होना भी चाहिए जिस हिसाब से अपना ये सिलसिला स्टार्ट है। रीजनिंग का हिस्सा हम लोगों ने कंप्लीट कर लिया आज के दिन का। मैथमेटिक्स का रीजनिंग, मैथमेटिक्स का जो भी हिस्सा है वो अभी हम लोग स्टार्ट कर रहे हैं। देख बच्चा, तो जो भी सिलसिला हमने स्टार्ट किया है मैथमेटिक्स का भी बेहतर पहलू हम लोग देखते हैं। उसमें से ये बेहतरीन सा एग्जाम्पल आपके सामने रहेगा, इसको जरा ट्राई करने की कोशिश कीजिएगा और कमेंट करके जरूर बताइएगा। और ये स्टार्ट करने से पहले मैं बस बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। अरे ठीक है, और एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नया बच्चा है, नए पेरेंट हमें अगर देख रहे होंगे तो चैनल को सब्सक्राइब जरूर करें, दोस्तों में शेयर पक्का कीजिए और वीडियो को लाइक पक्का कर लीजिएगा। ठीक है, तो देखो बड़ा, सुरुवात कर रहे हैं। पहिला प्रश्न काय म्हणतोय की एक चौरस म्हणतोय। चौरस म्हणजे काय झालं? स्क्वेअर। ठीक है, एक चौरस व एक आयताकृती क्षेत्रफळ समान आहेत। म्हणजे ज्या ज्या हिशोबाने त्यांनी प्रश्न म्हटला आहे ना, त्या त्या हिशोबाने त्याला आपण खेळण्याचा प्रयत्न करू। ठीक है ना? तर एक चौरस म्हणजे काय तर हा, आणि एक आयत म्हणजे काय तर हा। या चौरसचा क्षेत्रफळ आणि या आयतचा क्षेत्रफळ हे दोघेही काय आहेत बाळा? समान आहे। काय आहेत? समान। जर हे समान आहेत तर आयताकृतीच्या लांबी व रुंदीची, बघा ज्या हिशोबाने दिलाय त्याने, आयताकृतीच्या लांबी व रुंदीत 60 मीटरची तफावत आहे। तफावत म्हणजे काय तर फरक असते, हे लक्षात ठेवायचं। म्हणजे ही लांबी असते आयतची आणि ही काय असते? रुंदी। त्यांनी जे म्हटलं आहे लांबी व रुंदी 60 मीटरची तफावत आहे, म्हणजे लांबी आणि रुंदीमध्ये 60 मीटरची काय आहे? तफावत आहे। तर लांबी मोठीच राहतो की रुंदी लहान राहतो? बरोबर आहे ना? लांबी मोठी असते आणि रुंदी लहान असते। तर लांबी मायनस रुंदी चा म्हणजे हा फरक, तफावत म्हणजे फरक, हे तुम्हाला दिला आहे 60। समजलं का? काय दिली आहे? 60। हा एक तुमचा पहिला इक्वेशन झाला। सांगण्यामागचा माझा उद्देश आहे फक्त, बाकी काही नाही। ज्या हिशोबाने त्यांनी दिलाय ते लांबीलाच मायनस का बरं केलं मी रुंदी सोबत? का केलंय? कारण की लांबी मोठं असते ना आणि रुंदी, आणि तफावत म्हणजे जे फरक असते, फरक कधी पण सबस्ट्रॅक्शन जरूर असतो पण मोठ्यामधून छोटा असतो। आणि मोठा कोण आहे इथे तर लांबी, छोटी कोण आहे तर रुंदी। समजलं ना? म्हणून हा पहिला इक्वेशन लांबी मायनस रुंदी बरोबर 60। त्यानंतर त्याचं म्हणणं आहे की जर आयताची परिमिती म्हणजे आयत, हा बघ आयतची परिमिती, आयतची परिमिती जर त्याचं असं म्हणणं आहे की 200 मीटर आहे, तर चौरसाकृतीची परिमिती किती? तर या चौरसची परिमिती म्हणते। तर चौरसची परिमिती आपल्याला माहित आहे ना, फॉर्म्युला काय? 4 गुणिला बाजू। आता 4 गुणिला बाजू करण्यासाठी बाळा बाजू तर आपल्याला गरजेचं आहे ना, बाजू आहेच नाही। तर मग त्यासाठी आपली मदत हा करणार आहे, जे आपल्याला वास्तविक या स्वरूपामध्ये या प्रश्नामध्ये दिलं आहे। ते काय काय दिलं आहे? तफावत आणि आयतची परिमिती। ते किती आहे? 200। तर आयतच्या परिमितीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ना, 2 गुणिला लांबी प्लस रुंदी। मी काय म्हणतो, तुम्हाला लांबी प्लस रुंदी दिलाय का लांबी मायनस रुंदी दिली आहे? तर आता कुणाला नाही कुणाला तरी एकटा पाडू आणि त्या ठिकाणी ते दिलेली व्हॅल्यू जे आपल्याला ऑलरेडी त्याने दिलेलं आहे ते ठेवू। आता म्हणाल हे कावेजी, तर बाळा लांबीला आपण पकडू की रुंदीला पकडू सांगा? लांबीला जर मी पकडलं तर 60, हा लांबी जर तिकडे जातो तर सॉरी रुंदी जर तिकडे गेला तर काय होणार? प्लस रुंदी होणार। म्हणजे लांबीच्या ठिकाणी लक्ष दे, लांबी पण काढू शकता तुम्ही, रुंदी पण काढू शकता, मर्जी तुमची आहे, काही तर फिक्स नाहीये बरं। लांबीच्या ठिकाणी काय आहे? मी 60 प्लस बी ठेवलं तर काय चुकीचं होणार का? हा कोणापासनं बनलं तर यापासनं, लांबी इथेच आहे, रुंदीला तिकडे नेलं मायनस आहे तर पॉझिटिव्ह झाला। काय डाऊट? आता हे लांबी मी इथे पुट करतो, म्हणजे काय होणार बाळा? लांबीच्या ठिकाणी 60 प्लस रुंदी, आणि हा रुंदी तर आहेच, रुंदी नाही रुंदी इक्वल्स टू मॉंग्स आहे। आता रुंदी सॉरी बी प्लस बी किती बाळा? 2b। तर आता बघ 60 प्लस 2b, आणि मी काय म्हणतो हा 2 इकडे गुणाकारात आहे ना यांच्यासोबत, तिकडे जाणार तर काय होणार बाळा? भागाकारात होणार। थोडस वस्तुस्थिती समजा, 2 किती जा तर 100। मला सांगा 60 प्लस 2b म्हणजे 100 झालं, 60 प्लस 2b म्हणजे काय झालं? 100। तर 2b इक्वल्स टू 60 तिकडे गेला बाळा तर मायनस 60, तर 2b इक्वल्स टू 40, आणि रुंदी किती होणार मग? 40 भागीला 2 म्हणजे किती बाळा? 20। जर रुंदी 20 आहे तर लांबी किती राहणार?
नाही बाळा, हे याला पुट करायचं कुठे? पहिला इक्वेशन आपल्याला माहित आहे ना. हा बघ, हा याला डायरेक्ट इथे पुट करा ना रे. लांबी मायनस रुंदी म्हणजे 60 असते. रुंदी तुमची किती आली? 20. तर बाळा लांबी तुमची किती राहणार? हा -20 तिकडे गेला तर +20 म्हणजे किती? आणि तुम्ही हे स्वतःहून डायरेक्टलीच म्हणायला पाहिजे होता. तुम्हाला तर माहित होता ना की जर लांबी आणि रुंदीमध्ये 60चा फरक आहे, त्यापैकी रुंदी तुमची 20 आहे, लांबी मोठीच राहणार आहे. त्यामध्ये सरसकट डायरेक्ट 60 प्लसच करून टाकायला पाहिजे होतं, म्हणजे 80. म्हणजे लांबी पण तुम्हाला मिळाली किती रे बाळा? 80. रुंदी तुम्हाला मिळाली किती? 20. काय डाऊट आहे? आता याचा फायदा काय होणार माहित आहे का तुम्हा लोकांना? कसं होणार? यांनी ते दिलंय चौरसाचे क्षेत्रफळ आणि आयतचे क्षेत्रफळ हे समान म्हटलंय. तर चौरसाचे क्षेत्रफळ काय असते? बाजूचा वर्ग. आणि आयतचे क्षेत्रफळ काय असते? लांबी गुणिले रुंदी. बघा, बाजूचा वर्ग म्हणजे वर्ग तिकडे जातो तर वर्गमुळामध्ये होतो, लांबी गुणिले रुंदी. बघा, हालांकि थोडासा लेंदी जरूर वाटत असेल, सगळा खेळ समझ है. इसकी प्रैक्टिस जरूर कीजिएगा आप लोग. समझ रहे हो? है ना? हालांकि ते कन्सेप्ट माहित पाहिजे की आपल्याला दिलं काय आहे, काढायचं काय आणि कसं काढणे, बस हे लक्षात घ्या. समजलं ना? ठीक आहे. तर लांबी किती आहे बच्चा सांगा बरं? आमची आली आहे ना 10. 80 गुणिला 82. आता तुम्हीच स्वतः सांगा, 8 दुने किती होतात? 16. आणि हे 2 टकले. काही डाऊट? आता 16 तुम्हाला माहित आहे प्रत्येकाला कोणाचा बच्चा आहे? 4चा बच्चा आहे. 16 कोणाचा बच्चा आहे? 4चा. आणि 2 टकले वर्गमुळाच्या आतमध्ये असतात म्हणजे एकच टकल्या होणार की नाही बाहेर निघाल्यावर? म्हणजे तुम्हाला बाजू काय मिळाली बाळा? 40. जर बाजू तुम्हाला 40 मिळाली आणि तुम्हाला त्यांनी विचारलं काय होतं? चौरसाचं परिमिती विचारलं होतं. तर चौरसाची परिमिती तुम्हाला बाजूची गरज होती ना? तर चौरसाची परिमितीचा फॉर्म्युला काय? 4 गुणिला बाजू बाळा. तर बाजूच्या ठिकाणी 40 फूट करा. 4 चौ होतात 16 आणि 1 टकल्या म्हणजे तुमचा उत्तर 160 मीटर राहणार है. कुठे आहे? हा बघा, खूप घुमून फिरून यावं लागलं. आणि बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय 20 पैकी कम से कम 3-4 प्रश्न अशा क्वालिटीचे राहतीलच. अशा क्वालिटी म्हणजे ह्या लेवलचे 3-4 प्रश्न. हेही प्रश्न आपले सुटायला नको, हे लक्षात घ्या. समजलं का? तर अशाच पद्धतीने आम्ही रोज अभ्यास करत असतो. अशाच पद्धतीने नवोदयची आम्ही तयारी करत असतो, जेणेकरून कुठे ना कुठे जे बेसिक बारकावे जर तुमचे छान झाले ना, तुम्हाला या टाइपचे प्रश्न सॉल्व्ह करायला खूप त्रास होणार नाही, इतकं वस्तुस्थिती आहे. म्हणून जितक्या लवकर तुम्ही अभ्यासक्रम स्टार्ट करताना तितकं छान. तुम्ही असं नको विचार करा की जेव्हा कोणी आता 4th मध्ये असेल, मी 5वी मध्ये जेव्हा जाईन ना आता 4-5 महिन्यानंतर तेव्हा चालू करतो. नाही, हा चुकीचा आहे. ठीक आहे? खूप लवकर कराल तितकं छान. म्हणूनच आपले नवीन बॅचेस स्टार्ट होत आहेत 19th ऑफ जनवरी. 19th ऑफ जनवरी 2025 से अपने नए बैचेस स्टार्ट हो रहे हैं. तो कोई 3rd के एंडिंग में होगा या 4th के भी एंडिंग में होगा, तो भी वो हमारे साथ जुड़ सकता है, ऑनलाइन या फिर ऑफलाइन, मर्जी आपकी. दोनों हम लोग हाइब्रिड क्लास के थ्रू हम लोग पढ़ाई करते हैं. ज्यादा डिटेल चाहिए तो 8275397522 पे कॉल करके आप सारी जानकारी ले सकते हो. और चैनल में बने रहने के लिए चैनल को सब्सक्राइब जरूर करके रख लीजिएगा और लाइक पक्का कर लीजिएगा. नेक्स्ट एग्जाम्पल, नेक्स्ट सवाल देखिए बच्चा. नेक्स्ट सवाल अपना क्या कहता है? सिंपल साधा प्रश्न आहे, फक्त शाब्दिक स्वरूपाचा आहे म्हणून कुठे ना कुठे दिमाग खराब करत असेल, बाकी काय. बघा, पोलादाचा एक घन म्हणजे एक घन आहे बाळा, असा मोठा जात. घन म्हणजे माहित आहे ना? पोलाद म्हणजे आता कसं सांगू बाळा तुला, एखादा पोल असेल, नाहीतर खासकर पोलाद म्हणजे मला वाटते आयरन असेल, लोह्याचा. शायद, मी जरा कन्फर्म नाहीये मला पोलाद म्हणजे काय तर, कारण की मराठी माझी 1 नंबर आहे, तुम्हाला पहिल्यापासूनच माहित आहे. पण शायद लोह्याचा एखादा घन असं म्हणू शकतो आपण पोलाद म्हणजे. मी अगर सपोज गलत पण राहू शकतो, नो डाऊट. ठीक आहे, तुम्ही माहिती करून मला पक्का सांगाल कमेंट मध्ये की सर पोलाद म्हणजे शायद लोहाच होते बा म्हणून. शायद, मी कंफर्म नहीं. हाँ, ठीक है. और अगर मैं गलत होऊंगा तो मैं पहले से ही माफी मांग रहा बड़ा, क्योंकि मैं शायद गलत बता रहा आपको, लेकिन फिर भी हम मुझे मतलब घन से है बहुत बसल. मैंने उसको पकड़ा, मैंने दूसरे को नहीं पकड़ा. कारण घन म्हणजे आपल्याला माहित आहे ना, घनफळ म्हणजे माहित आहे. बाकी ते कोणते कोणते काय काय नाव आहेत मला माहित नाही. ठीक आहे. तर घन, ज्याचे घनफळ दिलंच आहे बघा, तर घनाचे घनफळ तुम्हाला दिलेलं आहे ते किती? 4096 मीटरचा क्यूब.
आता याच घनाला वितळवून हे असे बारीक सारीक, हे असे चिल्लर पार्टी, हे पुरेचे पुरे चिल्लर पार्टी असे 64 घन तयार करण्यात आले. याला वितळवला, याच्या खाली लावला आग, ठीक आहे, आणि याला मस्त वितळवून, वितळल्यावर पाणीच बनतो तो, त्यापासून असे छोटे छोटे 64 घन अजून तयार केलं. त्या किती घन? 64 घन पुन्हा तयार केलं. ते तर प्रत्येक लहान घनाच्या बाजूची लांबी किती असेल? आणि प्रत्येक काय, कोणत्याही घनाच्या जे बाजू असतात ते सगळे सारख्याच असतात ना, बस. तर अशा वेळेस एक गोष्ट लक्षात घ्या बघा, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवाल की एखाद्या गोष्टीला वितळवून आपण दुसरी गोष्ट कितीही बनवा, ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टींचं घनफळ आणि त्या पहिल्यावाल्या गोष्टीचं घनफळ हे नेहमी समान राहते. नाही समजलं? कारण की बाळा, या गोष्टीपासूनच हे गोष्टी 64 बनल्या आहेत ना, या गोष्टीला वितळवून ह्या 64 गोष्टी बनल्या आहेत. याचा मतलब काय झालं की मोठ्यावाल्या घनाचे घनफळ हे कधी पण बरोबर म्हणजे इक्वल राहणार कोणाच्या घनफळाच्या? 64 जे आपण बनवले होते ना त्याच्या घनफळाचा. नाही समजलं का? त्याचेही घनफळ आणि याचेही घनफळ सारखेच राहतील ना रे. जर मी असा विचार करा, हा जो तुम्हाला इष्टिका चिती दिसत आहे, या इष्टिका चितीला जर मी वितळवलं आणि यापासनं असे छोटे छोटे इष्टिका चिती अजून डेव्हलप केलं, किती? 64. यापासनं हा बनले की याच्यापासनं ह्या बनले? पण या केसमध्ये 64 मी याच्यापासनं हा बनवलं ना, तर यापासनं पण तुम्ही आता हा बनवू शकणार. का? कारण की हे सगळे 64 मिळून कोणापासनं बनले आहेत? हा याच्यापासनं बनले आहेत, याला वितळूनच बनले आहेत ना बाळा. म्हणजे याचं घनफळ आणि या सगळ्या 64 लोकांचं घनफळ मिळवल्या असता हे सारखेच राहतील, लक्षात ठेवा. फक्त तुमचा डोकसा खराब करायसाठी त्यांनी तसं दिलं. नाही समजलं? म्हणजे पोलादचा जो घनफळ आहे आपला, पोलाद च घनाचं घनफळ हे 64 तुम्ही तयार केलेल्या घनफळाचं सारखेच राहते. काही डाऊट? तर चला, घनाचं घनफळ सारखंच राहते. काय? बाजूच्या घन. आणि राहिली गोष्ट तर तुम्हाला ऑलरेडीच दिलाय, किती? 4096. काय डाऊट? आता 64 जशीची बला तशी. आता हा घनाचा घनफळ म्हणजे काय राहते रे? बाजूचा घन. साइड क्यूब असते बाळांनो. काय असते? साइड क्यूब असते. आता मी का म्हणतो, लक्ष द्या. पहा, एकच नंबर काम आहे बरं. आता कसा काम आहे? एकच नंबर काम. हा बाजूच्या घन गुणाकारात आहे. नाही, तसा नाही. हा 64 बाजूच्या घनासोबत गुणाकारात आहे. तिकडे जाणार तर काय होणार? म्हणजे 4096 भागीला 64 जाणार की नाही जाणार? बाळा जाणार की नाही जाणार? चल, आता मी काय म्हणतो, लक्ष दे. इकडे बाजूच्या घनच आहे. पाय गंमत बघा रे बाळा. आता मी काय म्हणतो, हा जो घन आहे तिकडे गेल्यावर घन मूळ होणार की नाही होणार? म्हणजे 4096 आणि हा 64. म्हणजे तुम्हाला बाजू भेटेल की नाही भेटेल? मी का म्हणतो, लहानपणापासून आपण जेव्हापासून आपल्या क्लास सोबत जुळलं तेव्हापासून रोज घनमूळ वर्गमूळ करत आहोत. तुम्हाला माहित आहे मला 4096 कोणाचा घन म्हणजे घनमूळ आहे? कोणाचा बच्चा आहे तो? अरे वारे माझे पोरं. आणि 64 बाळा भैया का रे? स्क्वेअर विचारलो का मी तुला? 4चा क्यूब तुमचा 64 होतो. 16चा क्यूब तुमचा 40. ज्याला नाही आला 16चा वर्ग ते येते. 16चा वर्ग 256 ना बाळा. 256 इंटू 16 कराल. 6 6 जा 36, 6 5 जा 33, 6 2 जा 15, 1 6 5 2 6 9 10 4. 4096 समजलं? मग ज्याला 16चा स्क्वेअर येत नाही तर मग असं समजून जायचा की कुठे नाही कुठे 9 दे कठीण आहे. कारण की आपण 4थी पासून करून राहिला. नाही चिमणी बरोबर आहे का नाही? नाही चिमणी तर करत आहे ना आपल्यासोबत. नाही आपणच म्हणू शकतो ना मी. कारण की आपल्यामध्ये तू येते
तू नाही येत का आपल्यामध्ये? चिमणी नाही, अरे हो हो बरोबर आहे. चला पहा, चला पण तसंही नाही जमलं ना बाळा, तर मग तुम्हाला ते क्यूब रूट काढता आल्या पाहिजे. काय काढता आल्या पाहिजे? क्यूब रूट. आता आपल्याला माहित आहे म्हणून काय टेन्शन नाही. बघा बाळांनो, बघा बाळांनो 64, हाँ 2 मिनट है ना. अब देखो 4096 से समझ में आया. तो 4096 कुणाचा बच्चा आहे रे? 60 नाही, 4096 चा बच्चा 16 आहे आणि 64 चा बाळा 4. तर मला सांगा रे बाळा, 4 किती जा 16? 4 जा, म्हणजे बाजू किती मिळाली तुम्हाला? 4. आणि उत्तर काय राहणार मग? 4 मीटर तुमचं काय राहणार? उत्तर. क्या ये बात क्लियर हुई सभी को? क्या ये बात क्लियर हुई है ना? आई होप आपको ये समझ में आया होगा. अभी जस्ट थोड़ी देर में आपके लिए मराठी की क्लास होगी, है ना. तो चलो बच्चा, बस थोड़ी देर में ही हम लोग मिलते हैं मैथमेटिक्स के और बेहतरीन सवालों के साथ. तब तक अगर कोई नया बच्चा हमारे वीडियो देख रहा होगा तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कर ले, हो सके तो दोस्तों में शेयर कर ले और वीडियो को लाइक पक्का कर ले. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय.